आणि यानंतर बातमी आहे आरक्षणासंदर्भातली, कारण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मोर्चा आता पुणे शहरात धडकलेला आहे। वाघोलीतून येरवडा शास्त्रीनगर मार्गे संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर कृषी महाविद्यालयापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, औंध मार्गे सांगवी चिंचवडकडून लोणावळ्याकडे हा मोर्चा मार्गस्थ होणार आहे। तर आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडून आपण याविषयीचे सगळे अपडेट्स घेणार आहोत। त्यापूर्वीची आपण ही दृश्य पाहतोय। पुणे शहरामध्ये मनोज जरांगे पाटील आणि हजारोंहून अधिक मराठा बांधव या ठिकाणी धडकलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार सुद्धा अर्पण केलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील आज लोणावळ्यामध्ये सभा सुद्धा घेणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे या सभेकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र आता त्यांचा हा जो मोर्चा आहे हा पुणे शहरात येऊन धडकलेला आहे। वाघोली इथून येरवडा शास्त्रीनगर मार्गे संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर कृषी महाविद्यालयापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, तर औंध मार्गे सांगवी चिंचवडकडून लोणावळ्याकडे हा मोर्चा मार्गस्थ होणार आहे। त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि त्यानुसार वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचं नियोजन केलेलं आहे आणि वाहतूक दुसऱ्या मार्गाकडे वळवण्यात आलेली आहे। तर आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत। थेट वैभवकडे जाऊया। वैभव, सध्या मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते जे आहेत, मराठा बांधव जे आहेत, हे सगळे आता कुठे पोहोचलेले आहेत? कारण पुण्यात हा मोर्चा धडकलेला आहे। अरे तुमचं आमचं नातं काय? तर ही थेट दृश्य आपण पुण्यामधली पाहतोय। पुन्हा एकदा वैभवशी संपर्क साधणार आहोत। वैभव, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? तर जरांगेंची मराठा आरक्षण यात्रा आता पुण्यात दाखल झालेली आहे। मोठ्या संख्येनं मराठा बांधव या यात्रेत सहभागी झालेले आहेत। पुणेकरांनो, आम्हाला फक्त पाणी द्या, एक दिवस आमचा हा त्रास तुम्हाला असेल, एक दिवस आम्ही इथून जाऊ, मात्र आरक्षणासाठी तुम्ही आम्हाला साथ द्या, अशी हाक मनोज जरांगे पाटलांनी पुणेकरांना दिलेली आहे। तर भावनिक साथ घालत पुण्यामधनं मनोज जरांगे पाटील त्या मार्गावरून ते आता लोणावळ्याच्या दिशेने कूच होतील। मात्र त्यापूर्वीची ही दृश्य आहेत। संत गतीनं खरं तर ही यात्रा त्यांची सुरू झालेली आहे पुण्यामध्ये या मराठा बांधवांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात गराडा पाहायला मिळतोय। लोणावळ्यातली आजची जी सभा जी निश्चित करण्यात आलेली आहे, ही साधारण किती वाजता होईल हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही। मात्र सध्या मराठा बांधव जे आहेत ते पुणे शहरात दाखल झालेले आहेत। तर ठिकठिकाणी मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी बॅनर्स लावण्यात आलेले आहे। मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत केलं जात आहे। या ठिकाणी आपण पाहतोय मराठा बांधवांची गर्दी झालेली आहे, कारण मोठ्या प्रमाणात मराठा बांधव या मोर्चासाठी, या यात्रेसाठी सहभागी झालेले आहेत। तर मनोज जरांगे पाटलांना या गर्दीतून वाट काढत जावी लागते। कार्यकर्त्यांची, या मराठा बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। पोलिसांची सुद्धा त्यामुळे खरं तर कसरत होतीये। मात्र मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेला आहे। मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे मराठा बांधव जे आहेत ते सध्या पुण्यात दाखल आहेत। पुण्यामध्ये जंगी स्वागत त्यांचं करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मोर्चा पुणे शहरात धडकलेला असून वाघोली इथून तो आता येरवडा शास्त्रीनगर मार्गे संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर कृषी महाविद्यालयापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक आणि औंध मार्गे सांगवी चिंचवडकडून लोणावळ्याकडे मार्गस्थ होणार आहे। त्यापूर्वी पुण्यातली ही आपण दृश्य पाहतोय। तर अनेक ठिकाणी बॅनर्स आहेत, त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांचं काही ठिकाणी औक्षण केलं जातंय। त्यांच्या स्वागतासाठी मराठा बांधवांनी या ठिकाणी जय्यत तयारी केलेली आहे। मोठ्या संख्येने मराठा बांधव या
यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। चलो मुंबईची हाक देत मनोज जरांगे पाटील या यात्रेला निघालेले आहेत आणि आता ही यात्रा जी आहे ती पुण्यात येऊन धडकलेली आहे। ही दृश्य थेट आपण पुण्यातली पाहतोय। अनेक तरुण मराठा बांधव सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर आपण पाहिलं काही ठिकाणी डीजे सुद्धा वाजवला जातोय। मनोज जरांगे पाटलांचं पुण्यात स्वागत करण्यासाठी डीजेची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अनेक तरुण डीजेच्या तालावर आपल्याला थिरकताना दिसतायत। मराठा आरक्षणासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। चलो मुंबईची हाक देत मनोज जरांगे पाटील त्यांच्या मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। मात्र सध्या हा मोर्चा धडकलाय तो पुणे शहरामध्ये। विद्यापीठ चौकातून हा मोर्चा मार्गस्थ होणार असून या मार्गावर वाहतूक कोंडीची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि त्यानुसार वाहतूक पोलिसांनी ही वाहतूक दुसऱ्या मार्गावर मार्गस्थ केलेली आहे। वाहतूक वळवलेली आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक जे आहेत ते आपल्याला रस्त्याच्या दोन्ही दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत। अंतरवली सराटीहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले मनोज जरांगे पाटील हे आज पुण्यामध्ये दाखल होत आहेत। आपल्या सोबत पाटील आहेत, त्यांना विचारूयात। पाटील साहेब, मुंबईच्या दिशेने रवाना होण्याचं अर्ध अंतर जवळपास तुम्ही कापलंय। आज रात्रीचा मुक्काम लोणावळ्यात असेल, उद्या पनवेल आणि तुम्ही मुंबईला धडकाल। या सगळ्या गडबडीमध्ये सरकारकडून तुमच्याशी काही चर्चा सुरू आहे का? नाही, आणखीन तरी नाही। सर्वेक्षण जे सुरू आहे या सर्वेक्षणासाठी शिक्षकांनी सहभाग घ्यायचं नाकारलेलं आहे। शिक्षक संघटना ज्या आहेत त्यांनी नाकारलंय। वेळ कमी आहे आणि दबावामध्ये सर्वेक्षण करणं शक्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मला त्याबद्दलची नाही, मी माहिती पण नाही घेतली त्याबद्दलची। परंतु आमची मागणी काय आहे की ओबीसी आरक्षणात मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, मराठ्यांच्या ओबीसीमध्ये समावेश आहे, ही आमची मागणी आहे। ते आरक्षण आम्ही नाकारलं नाही, नाकारण्याचं काही कारण पण नाही। पण ते एमटी विजंटी सारखं टिकणार आहे का, हा आमचा मूळ सरकारला प्रश्न आहे। ही हिअरिंग ओपन कोर्टात येणार आहे की चेंबरला होणार आहे, हे सरकारला आम्ही प्रश्न विचारले होते, परंतु सरकार त्यावर स्पष्टीकरण देत नाही। आता तुम्ही जे म्हणताय नोंदी सापडलेल्या, या सापडलेल्या नोंदी ज्या आहेत या नोंदी ज्या सापडलेल्या आहेत या कुणबी म्हणून ओबीसीचा फायदा मिळेल किंवा सर्टिफिकेट मिळतील असं सांगितलं जातंय। तुम्ही जी मागणी करताय ती मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करावा। कुणबी आणि मराठा एकच आहेत हे सांगण्यासाठीचं कुठलं कायदेशीर लॉजिक तुमच्याकडे आहे का किंवा स्ट्रक्चर आहे का तुमच्याकडे? ज्या नोंदी सापडल्या, सर्टिफिकेट दिले गेलेत असं राज्य सरकार सांगतंय, त्या 54 लाख नोंदी या कुणबी समाजाच्या आहेत। मग कुणबी आणि मराठे एक आहेत हे कायदेशीर दृष्ट्या मान्य करता येईल अशी कुठली गोष्ट आहे जिच्यामुळे आपण हे सिद्ध करू शकू? मराठ्यांच्याच कुणबी म्हणून नोंदी सापडल्यात। अगोदर कुणबी होते, नंतर व्यापारला ते मराठा झाले। आधीचा इतिहास तपासला तर मराठ्यांच्या नोंदी कुणबी निघाल्या। उदाहरणच द्यायचं ठरलं तर मराठवाडा 1884 मध्ये गॅजेट सांगतं की मराठवाड्यात एकही मराठा नाही। मराठ्यांचा कॉलम हा 0 आहे आणि कुणबीचा कॉलम मध्ये प्रत्येक जिल्ह्यात 1,23,000, 97,000 अशा स्वरूपाचे आकडे आहेत त्याच्यावर। म्हणजे मराठवाड्यात नव्हताच मराठा, हे कुणबी पुढे हेच कुणबी। कारण आम्हाला 2 अंग आहे, पहिला शेती कसणारे आम्ही मराठी आणि दुसरा अंग आहे आम्हाला आम्ही क्षेत्रीय मराठी लढणारे पण आम्ही। त्यामुळे शेती कसणारे आम्ही शेतीला पूर्वी शब्द होता कुणबी, अडाणी माणसं होते शेतीला कुणबी म्हणायची, आता सुधारित शब्द शेती आला। तुम्ही जे मत मांडताय त्याला कायदेशीर अधिष्ठान देणं जास्त गरजेचं आहे। कायदा हे मान्य करत नाहीये, त्याच्यामुळे हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा ज्यावेळेस 50% बाहेर जाते तेव्हा टिकत नाही। आणि आतमध्ये जे लॉजिक तुम्ही सांगताय
कुणबी आणि मराठा एकच असल्याचं ते कायदेशीर दृष्ट्या मान्य केलं जात नाहीये. आणि मग विदर्भातलं खानदेशचं पश्चिम महाराष्ट्राला कसं काय मान्य आहे? कसं काय मान्य आहे? खानदेशचं मान्य आहे, विदर्भातलं मान्य आहे, कोकणातलं मान्य आहे आणि पश्चिम महाराष्ट्र ते कसं काय मान्य आहे? कुणबी आरक्षण मान्य, कुणबी आणि मराठा एक आहे हे लॉजिक कायदा मान्य करत नाहीये. कायदा मान्य करायचा असलं तर काहीही करतो. मग तर मंडळ कमिशनच स्वीकारलेला नाही. असं नाही. काय असतं, या शासकीय नोंदी होत्या ज्यावेळेस करार झाला अखंड महाराष्ट्रात मराठवाडा येताना मराठवाड्याच्या विषयावर बोलायचं ठरलं तर त्यावेळेस नागपूर करार झाला, पण मराठवाड्यानं नाही केला. इमानदारीने ते सहभागी झाले. विना आता आणखी एक आरक्षण होतच कुणबीचं पहिलंच. या आमच्या त्या मागणीसह महाराष्ट्रातल्या सगळ्याच मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेत आम्ही नुसता विभागवार आम्ही करत नाही बसणार. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असा आम्ही भेद नाही करणार. सगळ्यांना सगळ्यात मराठा कुणबीचे म्हणजे शेती करणाराच पुरावे शोधा सापडले. बरं, आता प्रकाश आंबेडकर असं म्हणतायत की तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत खासदारांच्या किंवा इतर पुढाऱ्यांच्या नादाला लागू नका. सर्वसामान्य लोकांमध्ये बसून जेव्हा ही लोक तुम्हाला कधी गुंडाळतील कळायचं नाही. आता हे कोण आहेत? हे कोण आहेत? सर्वसामान्यच आहेत. मोठ्यात मी बसत नाही, मोठ्यात मग जमतच नाही. ते असं म्हटलेत की जर मी बोलायची गरज असेल तर मी जरांगे पाटील आणि सरकारशी मध्यस्थी करू शकतो. प्रकाश आंबेडकर म्हटले. त्यांना सल्ला देण्यात का मोठा मी त्यांचे सल्ले मानतो आणि त्यांना हे बी माहिती. त्याने 2 वेळेस सांगितलं दुसऱ्या विषयात, आरक्षणाच्या विषयात मानलं. कारण मानण्याचं कारण आहे ते स्पष्ट बोलते तर खरं बोलते म्हणून, नाही तर मी कोणाचंच ऐकत. आता महत्वाचा प्रश्न, मुख्यमंत्री तुम्हाला म्हटलेत की मुंबईमध्ये गाड्या घेऊन येऊ नका, अडचण होईल, किंवा तुम्ही असं काही म्हणताय का की त्या दिवशी मुंबईतल्या गाड्या बंद करा, असं तुमचं काही म्हणणं आहे का? आमचं म्हणणं काय आहे, आम्हाला मुंबईला यायचं, कायदेशीर कायद्याच्या चौकटीत राहून आम्हाला आंदोलन करायचं.